संघाकडून जगदीश आणि अतुल मडवी अशी बॅट्समनची जोडी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडर अतुल मडवी स्ट्राइक एंडला स्ट्राइक घेताना दिसत आहेत. उदय आणि इथे उदय भगत पहिली ओव्हर घेऊन येताना दिसत आहेत. ते उदय भगत पंचांची भूमिका दत्ता मेहर आणि महेंद्र पाटील. नक्कीच. आणि पहिली ओव्हर सुरुवातीची ओव्हर इथे घेऊन जातो दिसतोय तो उदय. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. थोडासा थंबल झालेला आहे तिथे, परंतु दुसरी ओव्हर घेण्याची हिंमत काही करताना दिसत नाही दोन्ही फलंदाज. कारण इथे उभा असताना आहे तो हरपन मौला खेळाडू शत्रुघ्न. शत्रुघ्नकडे चांगला थ्रो सुद्धा आहे, चांगली फिल्डिंग आहे, चांगले कॅच घेताना दिसतोय तो. चांगली फिल्डिंग करण्याबरोबरच चांगली बॅटिंग सुद्धा करताना दिसतोय. एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी करताना दिसतोय शत्रुघ्न. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन जाताना दिसतोय तो. ह्या पहिल्या ओव्हरचा समोर असणार आहे आता मात्र जग्गू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जग्गूसाठी. इथे चेंडू हा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या सहारे. पुढे सरसावलेला आहे किरण. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. एकच धाव देताना दिसतोय तो किरण. दोन्ही फलंदाजांनी थांबता कामा नाही. एक फलंदाज थांबेल, दुसरा धावेल तर तिथे रन होणार नाही. हे लक्ष द्यायचं आपल्या संघटनेचा नियम आहे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे तो उदय. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट गोलंदाजी करतोय ते. जोरकस शॉट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, अडवलेला आहे चेंडू तिथे एका हाताने. क्या बात आहे. वा वा वा, गुड फिल्डिंग सुहास नाईक. क्या बात आहे, लवली फिल्डिंग. जवळजवळ त्याने सहज चौकार होता तो तिथे वाचवलेला आहे. आणि त्या जोरावर इथे मात्र आता एकच धाव मिळालेली आहे ती कळवा संघाला. आणि एका दुक्का पुढे सरकताना दिसतोय. कळवा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4. ह्या धावसंख्या मला वाटतं 5 धावा अडवल्या आहेत. षटकार असला असता नक्कीच 5 धावा झाल्या असत्या. एका हाताने अडवलेलं आहे. खरोखरच एक AB डिव्हिलियर्स आहे का तिकडे? कोण आहे? सुभाष नाईक. ओके. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. जोरकस शॉट. चेंडूची बॅटची कट घेतलेली. चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव घेतलेली आहे. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एक थोडासा वाईट थ्रो बॅकअप तिथे करताना दिसत होता तो कैलास. त्याचबरोबर 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतात आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ती धावसंख्या झालेली आहे ती 6 या धावसंख्येवर. 5 धावा आतापर्यंत फळकावर लागलेत कळवा संघाच्या. एक अटीतटीचा सामना, डोळ्याचं पारणं फिरेल असा. शेवटच्या घटकेपर्यंत काय होईल सांगता येत नाही. इथे मात्र स्वायर गोलंदाजी. इथे मात्र एक बोनस धाव पण मिळालेली आहे ती दोन्ही फलंदाजांना. आणि त्याचबरोबर 2 धावा इथे मिळणार आहेत. एक चेंडू एक्स्ट्रा अजूनही टाकावा लागेल. वाईटचा करार केलेला आहे तिथे. वाईट +1 अशा 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. म्हणजे धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा फळकावर लागलेत आतापर्यंत. 7 फॉर नो लॉस असं समीकरण. आणि आता पुन्हा एकदा अटॅकिंग बॅट्समन अतुल मडवी लेफ्ट हँडर बॅट्समन खेळण्यासाठी सज्ज होतोय. समोर असणार आहे तो उदय भगत. आमच्या पॅव्हिलियनच्या दिशेने गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय इथे उदय. जोरकस शॉट. लोअर फुल टॉसला चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातो तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या दुसऱ्या धावेसाठी येताना दिसतो तो जग्गू. आणि त्याचबरोबर 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना 9 या धावसंख्येवर. आपण पाहू शकताय लेफ्ट हँडर राईट हँडर साठी थोडीशी दमछाक होताना दिसते. 2 क्षेत्ररक्षक आहेत ते. डी क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला पाहायला मिळत आहेत. एक थर्ड मॅनच्या दिशेने शॉर्ट थर्ड मॅन, एक फाईन लेग शॉर्ट फाईन लेग. आणि पुन्हा एकदा आमच्या बाजूनी धावत जाताना दिसतोय तो उदय. पुन्हा एकदा इथे मात्र खोदून काढलेला आहे चेंडू यॉर्कर लेंगचा. चेंडूच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक आहेत. दोघांनाही चकमा दिलेला होता पण शेवटच्या क्षणी मात्र शत्रू याने अडवलेला आहे. आणि त्याचबरोबर 2 धावा मात्र घेण्यामध्ये पुन्हा एकदा यश पाहायला मिळतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा फळकावर लागलेल्या त्या संघाच्या
पहिली ओव्हर समाप्त झाली आहे, दुसरी ओव्हर सुरू होते. दुसऱ्या ओव्हरचा जोपर्यंत बदल होतोय तोपर्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा मी बदल करतोय आणि ह्या पुढील समालोचन दुसऱ्या ओव्हरचं समालोचन करण्यासाठी मी पाचारण करतोय उदय तांडेल यांना, वैभव तांडेल यांना. सॉरी. थँक्यू प्रभाकरजी. 3 षटकांचा सामना. 3 षटकातला पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात. बोनकोडे विरुद्ध कळवा 11 धावा जमवलेल्या आहेत. अतुल आणि जग्गू 11 धावा. थोडस गेम स्पीडअप करा. अतुल, जग्गू प्लीज. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन एक अष्टपैलू खेळाडू शत्रू बघायचं आपल्याला. 2 षटक शिल्लक. किती धावा जमवत आहेत आणि कुठपर्यंत रोखतोय बोनकोडे संघ कळवा संघाला बघायचं आहे. प्रभाकरजी, काय वाटतं तुम्हाला? हो 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 हो, हा फटका पहिल्याच चेंडूवरती प्रहार, पण उंच. हा तिथे झेल सुटतोय. कैलाश झेल सोडतोय. पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार केला होता, पण चेंडू आकाशात उंच उडला होता. जज करू शकले नाही आणि सुटतोय झेल. 2 धावा मिळत आहेत. नक्की तिथं एक प्रेशर जो असतो तो प्रेशर पाहायला मिळालाय कैलासच्या माध्यमातून. आत्ताचा फटका पण साईडला मारला फटका. चांगले क्षेत्ररक्षण किरण याच्याकडून. 1च धावावर समाधान मानावं लागेल. या 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 14. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शत्रू गोलंदाज, फलंदाज जग्गू. नक्कीच वैभव, खरोखरच शत्रुघ्नच्या गोलंदाजीची कला जी आहे ना, त्याचे 6 चेंडू 6 प्रकारचे टाकण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहिलं असेल मागच्या मॅचमध्ये एक व्हेरिएशन केला होता त्यांनी. एक स्लोअर पद्धतीच्या चेंडूवर बीट केलेला होता फलंदाजांना आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना दिसतोय तो. कधी लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कधी स्लीपर, कधी शॉर्ट चेंडू, असा त्याचे प्रयत्न असतात. आणि आता बघूया, लेफ्ट हँडर अतुल मडवी खेळतोय. समोर असणार आहे तो शत्रुघ्न. वैभव. नक्कीच शत्रू. पाहूया व्हेरिएशन. आता देखील व्हेरिएशन केलं. समजू शकले नाही आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतोय शत्रू आणि तंबूचा रस्ता दाखवतोय अतुल याला. पहिला झटका हादरा, धसका बसतोय तो कळव्या संघाला अतुलच्या रूपात. धावसंख्या धावफलकावर 14 असताना नवीन फलंदाज मॉन्टी. थोडस त्वरा करा, घाई करा थोडा मॉन्टी प्लीज. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना मागच्या मॅच मध्ये देखील बघायला मिळाला शत्रूकडून आणि आता देखील व्हेरिएशन्स. प्रत्येक चेंडू वेगवेगळा टाकतोय, फेकतोय शत्रू. हा चेंडू, हा देखील स्लो डिलिव्हरी मारायचा होता. मला वाटतं चेंडू पायाला लागतोय, आदळतोय. निर्धाव चेंडू. 4 चेंडू संपलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत शत्रू याचे. बघायचं आपल्याला 3 षटकांचा सामना. जेवढ्या धावफलकावर धावा जमवायच्या तेवढ्या जमत नाहीत, कारण की गोलंदाजी एकदम अचूक प्रमाणे टाकतोय, फेकतोय तो शत्रू. या चेंडूवर मात्र घाई, अति घाई संकटात नाही. ऍक्सिडेंट झाला, बाद झाला. मॉन्टी बाद. मला वाटतं मॉन्टी धाव बाद. नक्कीच धावा 2 घेणं गरजेचं होतं, परंतु थोडंसं कुठंतरी कमी पडलं आणि बाद होतोय. प्रभाकरजी. नक्कीच इथे मात्र 2 धावा सहज घेण्यासारख्या होत्या. पहिला रन फास्ट घेणे गरजेचं होतं. पहिला रन न घेताना दुसऱ्या रनला गेला होता फलंदाज. विशाल, थोडं धावा प्लीज. विशाल, सॉरी या आपल्यासाठीच, कारण की आपल्याला पूर्ण खेळ संपवायचा आहे. मधीच बंद नाही पडायचं, कारण की सूर्यदेवता नक्कीच मावळलेला आहे आणि आता अंधाराच्या दिशेने आपण चाललोय. तो त्वरा करा, स्पीडअप करा गेमला. शत्रू पुन्हा एकदा या षटकातला शेवटचा चेंडू फेकेल विशालसाठी. पाहूया शत्रू.
आखो टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू ऑन साइडला मारलेला, एक धाव धावून घेतली. वा किरण, बघा किरण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने धावत आला आणि तिथे मिसफिल्डिंग झाली होती बाला याची. 2 धावा नक्कीच वाचवल्या किरण याने आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 आणि तिसऱ्या ओव्हरचं विश्लेषण करतील आमचे परम मित्र देवदासजी. धन्यवाद वैभव तांडेल, बेस्ट खेळाडू नवी मुंबई करावे 40+ संघाचे कर्णधार, एक आधारस्तंभ आणि बेस्ट कॉमेंटेटर ज्युनियर. आणि शेवटचं षटक, 2 षटक संपलेले, धावसंख्या झालेली आहे 17. नो खतरा. तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत कैलास, बेस्ट खेळाडू. लो फुलटो चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू. महेंद्र पाटील ना अंपायर, नाही राजू नाही, दत्ता मेहर आहेत आणि महेंदर पंचांची कामगिरी कर. लेगला जाणारा चेंडू आणि चांगला झेल. किरण चं क्षेत्ररक्षण बघायला गेलं या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि प्रत्येक सामन्यामध्ये त्यांची चांगली फिल्डिंग आहे. बेस्ट फिल्डर असं किरण, बेस्ट खेळाडू नवी मुंबई. चांगली बॅटिंग पण त्यांनी केलेली आहे आणि चांगली फिल्डिंग करताना दिसत आहे. चांगला झेल त्याने घेतलेला, लवकरात लवकर जावं हे आपणास नम्र विनंती. बंटी बेस्ट खेळाडू नवी मुंबई फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि चांगली बॉलिंग कैलास यांची. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेला आहे आणि चांगला झेल किरण यांनी घेतलेला आहे. चांगली फिल्डिंग करताना दिसत आहेत किरण. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन, ब्लॉक होल चेंडू, चांगली बॉलिंग. या चेंडूवर 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेताना जिथे 1च धाव होती आणि दुसरी धाव घेताना बाद झालेले आहेत, रनआउट झालेले आहेत. बंटी ज्यांना खेळायचं होतं ते बाद झालेले आहेत. अजून 4 चेंडू शिल्लक होते आणि त्यांची जागा घेण्यासाठी आहेत फलंदाज कुंदन, बेस्ट खेळाडू नवी मुंबई. लवकरात लवकर खेळाडूंनी क्रीजवर जावे आणि आपली फलंदाजी करावी. आपणास नम्र विनंती, आपल्याजवळ टाइम नाही आहे, संध्याकाळचा टाइम आहे. मॅच आपल्याला संपवायची पटापट. सहकार्य करावे, कर्णधार स्वतः, कर्णधार खेळाडू सर्वांनी या मॅच मध्ये चालू असताना सर्वांनी हेल्प करावी, टाइमपास करू नये. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन, चांगला फटका, लॉंग ऑनला जाणारा चेंडू, 1 बॉल्स आणि चांगलं क्षेत्ररक्षण शत्रुघ्न यांचं. एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर असा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू शत्रुघ्न यांची चांगली फिल्डिंग. 2 धावा वाचवले आहेत त्यांनी आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या चांगला फटका, व्हॉट अ शॉट, 1 बाउन्स, बाउंड्री बाउंड्री बाउंड्री, चौकार. या चौकारानंतर धावसंख्या झालेले 25. टाइमपास करू नये, फटाफट सामना चालू करा. चेंडू शिल्लक आहेत, चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. फटाफट टाका कैलास, फास्ट सामना चालू करा कारण तुम्हाला अजून 3 षटक खेळायचे आहेत कलवा 40+ संघाला. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन, पंचांचा इशारा, पंचांचा निर्णय लवकरात लवकर कलवावा ही आपणास नम्र विनंती. नो बॉल, नो बॉल, नो फ्री हिट. 40+ नियमात नो फ्री हिट आहे. चांगला फटका, 5वा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे बाला यांनी. आतापर्यंत खराब क्षेत्ररक्षण करताना हे क्षेत्ररक्षण चांगलं केलं लॉंगला आणि 2 धावा वाचवलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बाला यांच्याकडून. आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील रोमांचक असा सामना कलवा 40+ वर्सेस बोनकोटे 40+. हा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांची, खेळाडूंची, पाहुण्यांची गर्दी. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर विकेट घेतलेला आहे. चांगला झेल विकेट किपर यांनी घेतलेला आहे आणि संपलेल्या 3 षटक संपलेले. धावसंख्या झालेली आहे किती? 28 धावसंख्या आणि 29 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे कलवा 40+ संघासमोर.
आणि या पुढच्या षटकाचं समालोचन करणार आहेत आमचे प्रभाकरजी पाटील. थँक्यू देवदासजी मडवी. आणि खरोखरच 3 ओव्हरच्या ह्या मॅचमध्ये आत्तापर्यंत 28 धावा फळकावर लागलेल्या आहेत. 29 धावांचं असं आव्हान ठेवलेलं आहे बोनकोडे 40+ संघासमोर. संध्याकाळची वेळ असल्या कारणाने वैभव चेंडू ट्रॅव्हल होत नाही आहे, कारण हवेमध्ये थोडासा दमटपणा येतो, त्या कारणाने चेंडू ट्रॅव्हल होत नाही आहे. त्यामुळे इथे 3 ओव्हर जे 29 धावा हे कदाचित एक आव्हानात्मक असणार आहे ते बोनकोडे संघासाठी. काय म्हणायचं? नक्कीच नक्कीच, कारण की 3 षटकं आणि 28 धावा म्हणजे जवळजवळ पाहायला गेलो तर 9च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. आणि जसं तुम्ही म्हटलं की संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळच्या वेळेमध्ये काय बॉल ट्रॅव्हल होत नाही. जरी उंचावर मारायचा प्रयत्न केला तरी देखील हवेची दिशा बदललेली असते. तिथे देखील फलंदाज साईडला म्हणजे बॅटिंग साईडला थोडासा फटका बसू शकतो. परंतु बोनकोडे संघ आहे, एक मजबूत संघ आहे, शत्रूसारखा फलंदाज आहे, सांगता येणार नाही. आणि कळवा संघ क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या घटके पण शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल ते आपण सांगू शकत नाही आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये जे घडतं ते आपण सांगतो, परंतु इथे मात्र संध्याकाळची वेळ असल्या कारणाने थोडासा फटका बसू शकतो तो बॅटिंग साईडला. पण तरीही बॅटिंगमध्ये शत्रुघ्नची जर का बॅट तळपली तर कदाचित सामन्याचं चित्र तो आपल्या बाजूने झुकवेल. परंतु इथे सामना होणार आहे अटीतटीचा, ह्याबद्दल मात्र दुमत नाही आहे. खरोखरच उत्कृष्ट आत्तापर्यंत चांगली सामने आत्तापर्यंत सकाळच्या 17 झालेले आहेत. शेवटी मात्र इथे जरासा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि या संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा आज 3 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा काढलेल्या आहेत त्या कळवा संघाने. आव्हान दिलेलं आहे इथे 3 ओव्हरमध्ये 29 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. जवळजवळ 9.5च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत, म्हणजे आव्हानात्मक धावसंख्या असावी असं वाटतंय. इथे मात्र गोलंदाजीचा कस लागणार आहे. तो जर का इथे एक जरी गोलंदाजाने चांगली गोलंदाजी टाकली वैभव तर कदाचित सामन्यामध्ये आपलं प्रभुत्व निर्माण करतील कळवा संघ. पहिली ओव्हर घेऊन येतोय तो प्रवीण, ज्याच्याकडे उत्तम असा टप्पा लाईन लेंथ आहे. तो प्रवीण गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय. पहिली ओव्हर घेऊन येतो, पहिली ओव्हर प्रगतीपथावर, पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू पाहायला मिळतोय प्रवीण यांच्या माध्यमातून. समोर आहे अटॅकिंग बॅट्समन शत्रुघ्न. पहिल्या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चेंडू जातो तो सहजगत्या चौकारासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आपण नेहमीच म्हणतो ना की सूझबूझ की क्रिकेट, पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ो कैच जीतो मैच, थोड़ा गलती हुआ छोड़ो कैच हारो मैच, ऐसा स्लोगन थोड़ा है. गलती हुआ, थोड़ा गलती हुआ, थोड़ा सा लेजीनेस देखा गया जहां पे फील्डर थे, आई थिंक रंजीत साहब एक थे. बड़ा खिलाड़ी परास्त हो सकता था, बड़ा Absolutely. खिलाड़ी आउट हो सकता था. एक दबाव आला असं खेर आपला बोनकोडे संघावरती. आणि थोडीशी चूक नक्कीच कुठे ना कुठे कोणाकडून तरी चूक होते आणि तीच चूक मला वाटतं रणजित साहेबांकडून झाली. राईट, but the temperament of the batsman, see that how he played that ball was coming on to his body, he just turned toward the fine leg revision आणि त्याच पद्धतीने कोणत्या प्रकारचा प्रहार केला नाही आहे, चेंडूला फक्त दिशा दिली होती. क्या बात है. फिर से तैयार है, लेफ्ट में मोद विकेट गेंद और इसे घुमा दिया है. गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग की दिशा में. क्षेत्र रक्षक वहां पे आगे आ रहे, आगे बढ़ के उन्होंने पिकअप कर लिया, लेकिन 2 रन तो आराम से आस्ते कदम उन्होंने पूरे कर लिए. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, म्हणजे जवळजवळ 6 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. ह्या ओव्हरमध्ये 9.5च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत. सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि आता मात्र इथे मोठी कश्मकश पाहायला मिळते 2 संघांमधली. प्रवीण पुन्हा लेफ्ट मोद विकेट. हा क्या बात है, लवली शॉट. चुकीला माफी नाही, चूक केली इथे गोलंदाज प्रवीणनी. चेंडू दिला एका मोठ्या बॅट्समनला सरळ बॅटवर, फुलटॉस चेंडू. खरपूस समाचार घेतलेला आहे आणि चेंडूला पाठवलेला आहे तो मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. एक सॉलिड शॉट. प्रभाकरजी, खराब चेंडू तो पण अशा बॅट्समनला, असा फलंदाज जो सुरुवातीपासून आतापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या तेवढ्या मॅच 1 साइड मॅच त्यांनी काढून दिलेले आहे, तोच तो शत्रू. आणि तो शत्रू हा असा खराब बॉल मला न वाटत की ठेवणार. बरोबर त्यांनी लगावला आणि षटकार मारला.
चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये अशा गोलंदाजीला माफी करता येत नाहीये, तेच दाखवून दिलं शत्रुनी. क्या बात है, पल्लू शॉट यहाँ पे देखने को मिला है. पुल कर दिया, पल्लू कर दिया, गया सीधा फाइन लेग की दिशा में. कोई भी क्षेत्ररक्षक नहीं वहां पे, सीधी 4 रन के लिए. व्हाट अ बैटिंग इट इज, व्हाट अ बैटिंग. जबरदस्त बैटिंग, सूझबूझ की क्रिकेट कहते हैं इसे. एक जबरदस्त बॅटिंग. जिथे प्लेयर नाहीये तिथे त्यांनी मारण्याचं 2 शॉट असे मारलेले आहेत फाईन लेगला आणि त्याच्यामध्ये तो सक्सीड झालेला आहे. आणि त्याच जोरावर पहिल्याच ओव्हरमध्ये आपला पूर्ण कब्जा करतोय की काय. वेल बिगन इज हाफ डन. स्मार्ट ह्याला स्मार्ट खेळी म्हणतात. म्हणजे ताकद न लावता त्याने हे दोन्ही फटके जे खेळले. येस, यू आर राईट. दिस इज कॉल्ड अ स्मार्ट क्रिकेट. वन्स अगेन ऑन हिज बॉलिंग मार्क, लेफ्ट अ मोद विकेट फ्रॉम द pavilion end. Ball to Shatru. This time once again he just turned that ball toward the fine leg. Once again ball traveling toward the boundary line. No one can stop that ball. Ball going out of the boundary for 4 run. क्या बात है, क्या बात है. सूझबूझ की क्रिकेट. मानना पड़ेगा इसको. यस, सच में मानना पड़ेगा. मानना पड़ेगा. ही इज द बेस्ट. ही इज द बेस्ट. आजच्या दिवसाची खेळी मला वाटतं. नक्कीच वैभव, मुंबई रायगड गाजवलेला प्लेयर शत्रुघ्न आज आपल्या बॅटिंगची कला. मुंबई रायगड नवी मुंबई गाजवलेला असा नाईटचा एक उत्कृष्ट प्लेयर बॅटिंगची कला दाखवताना दिसतोय. इथे मात्र जोरका शॉट मारण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर आपल्याला पाहायला मिळतो आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. परंतु पहिल्या ओव्हरमध्येच चांगली सुरुवात, 20 धावा फळकावर लागलेल्या आहेत त्या संघाच्या. आणि आता मात्र फक्त 9 धावांची आवश्यकता असणार आहे ते जिंकण्यासाठी येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये. एक जबरदस्त वेल बिगन इज हाफ डन आपण म्हणतो. वेल बिगन इज हाफ डन. इथे हाफ डन नाही आहे, फुल डन झालेलं आहे की काय असं वाटतंय. कारण पूर्ण कब्जा केलेला आहे ह्या मॅचमध्ये आपण शत्रुघ्न यांनी. प्रभाकरजी, मी सांगू इच्छितो थोडंसं. पहिला चेंडू मला वाटतं तो जर झेल पकडला असता, ते तिथे फिल्डर होते रणजित साहेब. येस, यू आर राईट. नक्कीच काहीतरी बदल झाला असता. नक्की 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 नक्की. इथे जोरका शॉट ट्रॅव्हल होतोय चेंडू. इथे कार्पेटच्या सहारे वैभव 1 धाव घेतलेली आहे. आणि तोच तो झेल महाग पडला खरोखरच. कारण की इथे जसं म्हणतो ना की गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची जर साथ असेल, भरून येतो, आत्मविश्वास वाढतो. इथे आत्मविश्वास प्रवीणचा खालावला आणि 20 धावा दिल्या. पाहूया, हा चेंडू मारायचा होता. गोलंदाज मॉन्टी, चांगला चेंडू. आता जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 8. पाहूया, मॉन्टी पुन्हा एकदा एक घणाघाती उत्कृष्ट धडाकेबाज फलंदाज. शत्रू हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेला खेळला. 1 धाव. एका धाव्याच्या 2 धावामध्ये परिवर्तन करायला शिकायचं ते शत्रूकडून. प्रभाकरजी, काय वाटतं? एक धाव जिथे होती तिथे 2 धावा घेत आहेत शत्रू. पुन्हा एकदा मॉन्टी हा स्क्वेअर कट केली. लेट कट, इसे कहते हैं लेट कट. गुंडप्पा विश्वनाथ की याद दिला दी इस खिलाड़ी ने. क्या बात है. गेंद जैसे देख लिया ऑफ स्टंप के बाहर थी, जा रही थी विकेट कीपर के दास्तानों में. एंड वक्त पर लास्ट मोमेंट में उसे दिशा दे दी. सीधा वहां पे गली की दिशा में फील्डर थे, फील्ड किया लेकिन 1 रन ले लिया उन्होंने. अब देखना है ये शॉट, स्क्वायर कट की शॉट याद दिलाती है यहाँ पे हमें वीरेंद्र सहवाग की जो शॉट है. इस शॉट को खेला है इस खिलाड़ी ने और इसी के साथ में 3 रन भागते हुए दौड़ते हुए पूरे मुकम्मल किए. और क्या जल्लोश है, क्या नजारा है यहाँ पे बुनकोड़े की टीम का. खुशियां मना रहे हैं वहां पे. किती धावा था? स्कोर लेवल आय एम सॉरी, 2 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मॉन्टी. हा चेंडू सन्मान दिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1चे 2 धावामध्ये जे परिवर्तन शत्रूकडून हार्दिक अभिनंदन. विजेता संघ बोनकोडा संघ खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. आणि कळवा संघ
कॅमेरामॅन शत्रू 10 चेंडू मध्ये 25 धावा.